भंते देवदत्त हा लहानपणापासून कपटी होता, त्यामुळं करोडो जन्म नरकामध्ये त्या देवदत्ताचे जन्म जातील हा विचार करून भगवान बुद्धाने देवदत्ताची प्रवर्जा केली होती आणि प्रवर्जा करून भिक्खू संघामध्ये समाविष्ट केलं होतं. आणि जे देवदत्ताचे करोडो वर्षे नरकामध्ये जाणार होते त्यापासून त्या जन्मामधून बाहेर निघण्यासाठी भगवंताने हे प्रयत्न केले होते. कारण तर भगवंत हे दयाळू होते आणि सर्वज्ञ होते, सर्व काही जाणणारे होते. त्यामुळंच देवदत्ताची परिवर्जा भगवान बुद्धानं करून घेतली होती. असं आपण कालच्या भागामध्ये राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्या विचारामधून आपण बघितलेलं आहे. त्याप्रमाणेच आज भूकंप, जे काही पृथ्वीवर भूकंप होतात ते भूकंप सुद्धा होण्याची कारणं काय असतात या संदर्भात सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी राजा मिलिंद राजा भंतेला विचारते की भंते नागसेन, भगवान बुद्धाने असे सांगितलेले आहे की हे भिक्षू, एखादा मोठा भूकंप होण्याची कारणे किंवा प्रत्यय 8 आहेत. सर्व ठिकाणी लागू पडणारे हे भगवंताचे विधान सर्वथा परिपूर्ण आहे. कोणत्याही ठिकाणी का असेना, पण हे विधान कधीच खोटे ठरवता येणार नाही. यात काही पुरवणी जोडता यावायची नाही की भक्कम करण्याकरता या विधानात काही नवीन बाबीचा समावेश करून घेता येणार नाही. याप्रमाणे अशा मोठ्या भूकंपाच्या 8 कारणाशिवाय किंवा प्रत्ययाशिवाय दुसरे कारण असू शकत नाही. पण ते याशिवाय जर एखादे 9वे कारण असते तर त्या सर्वज्ञ बुद्धाने अवश्य सांगितलेले असते. 9वे कारण नसल्यामुळे त्याने काही सांगितलेले नाही. या ठिकाणी म्हणजे मिलिंद राजा म्हणतात की भगवान बुद्धानं पृथ्वीवर भूकंप येण्याच्या संदर्भातले जे काही 8 कारण सांगितलेले आहेत आणि या 8 कारणाशिवाय वेगळं असं काहीही कारण नाही. अगर असं कारण असतं तर भगवान बुद्धानं सांगितलं असतं, परंतु 8 कारण हे नक्कीच असतात आणि त्यामुळं या पृथ्वीवर भूकंप निर्माण होत असतो. परंतु 9वे एक कारण आहे, मला वाटते ते म्हणजे वेसत्तर राजाने जेव्हा सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा 7 वेळा पृथ्वी कंप पावली असे ऐकण्यात येते. जर कोणत्या मोठ्या भूकंपाचे 8च कारणे आहेत हे सत्य मानले तर वेसंतर राजाने सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा पृथ्वी 7 वेळा कंप पावली ही माहिती खोटी ठरते. आणि जर वेसंतर राजा संबंधीची माहिती सत्य मानली तर पृथ्वी कंप पावण्याची 8च कारणे आहेत असे म्हणणे खोटे ठरते. म्हणजे भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे की धरणी कंप पावण्यासाठी फक्त 8च कारण आहेत, त्यामुळे फक्त धरणी कंप पावते, भूकंप होते. परंतु एक 9वं कारण, राजा म्हणते की एक 9वं कारण सुद्धा असं असू शकते की एक वेसंतर राजा होता आणि तो राजा असताना त्यानं आपलं काही सर्व काही दान केलं होतं. राजा, आता राजामध्ये खूप सारी धनदौलत असते, सर्वच काही असते. तर त्या राजानं 1ही रुपया आपल्या जवळ ठेवला नव्हता किंवा 1 कवडीही आपल्या जवळ ठेवली नाही. सर्वच्या सर्व दान केलं आणि दान केल्याच्या नंतर असं घडलं की या पृथ्वीवर आजपर्यंत कोणच केलं नव्हतं असं. तर त्या ठिकाणी या राजानं सर्व काही दान केलं तर त्याच्या दानाच्या पुण्यामध्ये किंवा काही ना काहीतरी समजा असं काही घडलं तिथं आणि त्याच्यामुळे त्याचं 7 वेळेस धरणी कंप पावली, 7 वेळेस त्याचा भूकंप होणार. मग राजा म्हणते, मिलिंद राजा म्हणते की भगवान बुद्धाने फक्त 8च कारण सांगितलेली आहेत आणि 8 कारणाशिवाय जर भूकंप होत नसेल आणि असं जर हे जर खरं असेल तर त्या राजानं जे काही वेसंतर नावाचा जे काही राजा होता त्या राजानं दान केल्या जे 7 वेळेस भूकंप आला तर ही गोष्ट खोटी असेल, ते खरी होऊ शकत नाही. आणि कदाचित ते गोष्ट खरी असेल की फक्त दान केल्यामुळं भूकंप आला, तर मात्र भगवान बुद्धाने जे काही 8 कारण सांगलेले आहेत तर हे खोटं आहे असं त्या ठिकाणी राजा शंका करते.
म्हणते दुहेरी फसवणूक करणारा हा प्रश्न अत्यंत सूक्ष्म, दिशाभूल करणारा, प्रत्येक खोलीचा आणि सोडविण्यात बिकट असा आहे. आपल्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीच्याच कक्षातील हे बाब आहे. इतर कमी बुद्धीच्या व्यक्तीकडून याची उकल होईल असे वाटत नाही. आणि या ठिकाणी काय म्हणते राजा, काय म्हणते की नागसेन म्हणते हे खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे, खूप गुंतागुंतीचा विचार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कुठंच आम्हाला मिळणार नाही. तर हे फक्त उत्तर तुमच्यापाशीच मिळेल. त्यामुळे या प्रश्नावर तुम्ही उजाळा द्यावा किंवा तुम्ही काहीतरी समजून सांगावं आणि अशा प्रश्नावर तुम्ही काही ना काहीतरी प्रकाश टाकावं की जे आम्हाला समजून जाईल. मग त्यावेळेस नागसेन म्हणतात की महाराज, कोणत्याही मोठ्या भूकंपाची 8 कारणे आहेत, प्रत्यय आहेत असे भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितलेले हे खरे आहे. तसेच वेसंतर राजाने सर्वस्वाचे दान करतात पृथ्वी 7 वेळा कंप पावली हे सुद्धा खरे आहे. परंतु वेसंतराच्या दानाने धरणी कंप पावल्याची घटना ऋतुमानातील नियमाप्रमाणे नव्हती, तर ती घटना नियमबाह्य होती, संयोगवश घडली होती. त्यामुळे ऋतुमानाच्या नियमात या घटनेचा समावेश होऊ शकत नाही व भूकंपाच्या 8 कारणात त्या घटनेची गणती करण्यात आली नाही. अपवादात्मक घटनेचा नियमबद्ध घटनेत समावेश कसा? आता या ठिकाणी नागसेन म्हणते काय म्हणतात की भगवान बुद्धाने जे कारण सांगलेले आहे की या 8 कारणामुळं भूकंप होते हे खरं आहे. परंतु वेसंतर राजानं जे काही पुण्यकर्म केलं आणि त्यानंतर भूकंप झाला हे सुद्धा खरं आहे. परंतु फरक फक्त एवढाच आहे की भगवान बुद्धाने सांगलेले जे 8 कारण आहेत त्या कारणामुळे भूकंप होते, परंतु त्या राजाने जे काही दान धर्म केलं आणि त्यावेळेस जे काही भूकंप झाले होते तर हे फक्त योगायोग आहे. त्या राजानं दान केलं म्हणून ते भूकंप झालेला नव्हता. म्हणजे याचा अर्थ जे भगवान बुद्धानं काही जे कारण सांगलेले आहेत 8, तर त्या 8 कारणापैकी एखादं कारण त्यावेळेस कुठे ना कुठेतरी घडलं असेल. आता भूकंप म्हणजे काही एका जागी होत नाही, गावाच्या गावात त्याच्यामध्ये उजाडल्या जातात, राजाच्या राजे उजाडल्या जातात. आता आपणही सुद्धा बघितलेलं आहे. आणि यामुळं भगवान बुद्धाने जे काही कारण सांगितलेली आहेत त्या कारणापैकी एक तरी कारण कुठं ना कुठेतरी घडलेलं असेल आणि त्यामुळेच हे भूकंप घडलेला आहे, ना की त्या राजाच्या दान धर्मामुळे हे भूकंप घडलेला आहे, असे या ठिकाणी नागसेन मध्ये सांगतात. महाराज, साधारणतः लोक 3 हंगामातील पर्जन्यवृष्टी मान्य करतात. याशिवाय कधी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्यात अकाली वृष्टी असे म्हणतात आणि त्या वृष्टीची गणती ऋतुमानानुसार होणाऱ्या हंगामातील वृष्टीत केली जात नाही. हंगामातील 3 पर्जन्यवृष्टी म्हणजे वर्षाकालीन दृष्टी, हिवाळ्यातील वृष्टी आणि आषाढ श्रावणातील वृष्टी. म्हणजे या ठिकाणी नागसेन मध्ये आणखी परत काय सांगतात की आपल्या पृथ्वी तलावर 3 प्रकारची वर्षावृष्टी होती. पावसाळ्यात पाऊस येऊ शकतो, हिवाळ्यात पाऊस येऊ शकतो आणि उन्हाळ्यात सुद्धा पाऊस येऊ शकतो. परंतु त्या पावसाला अवकाळी पाऊस आपण म्हणतो आणि पावसाळ्यात जे येतो त्याला बरसातीचा जे काही वर्षावृष्टी त्याप्रमाणेच आपण म्हणतो. तर जे काही पावसाळा सोडून जे काही पाऊस येतो तर त्या पाण्याची गणती किंवा त्या पावसाची गणती की वर्षामध्ये किंवा पावसामध्ये होत नाही, तर ते अवकाळी पावसामध्ये होते. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी जे भूकंप आलेला आहे हा भूकंप अवकाळी भूकंप म्हणायला हरकत नाही, असा भूकंप ते आहे. महाराज, हिमालय पर्वतावरून उगम पावणाऱ्या तशा लहान मोठ्या 500 नद्या आहेत, परंतु गणती करण्यात येते ती केवळ 10 नद्याचीच आणि त्या म्हणजे गंगा, यमुना, आचीवर्ती, शरयू, मही, सिंधू, सरस्वती, नेत्रवती, विस्मता म्हणजेच व्यास आणि चंद्रभागा. बाकीच्या नद्याचा गणतीत समावेश करण्यात येत नाही. असे का? तर ते लहान व अरुंद आहे. आता या ठिकाणी दुसरे एक उदाहरण सांगतात की हिमालय पर्वतावरून किती 400-500 समजा गंगा खाली येतात लहान मोठ्या, परंतु त्या लहान मोठ्या गंगेची गिनती होत नाही किंवा तेवढ्या नद्या त्या नदीचं कोणी सांगत नाही. फक्त 10च नदीचं सांगतात की फक्त हिमालयामधून फक्त 10च गंगा जातात. हे आपण मागच्या भागामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर हे जे काही प्रसिद्ध नद्या आहेत तर या नद्याच फक्त नाव घेतलं जाते, परंतु बाकीच्या ते घेतलं नाही, कारण ते लहान आहेत नद्या किंवा अरुंद आहेत, छोट्या आहेत. त्याला आपण कोणत्या भाषेत समजा वडा म्हणल, नाला म्हणल, काही म्हणल, परंतु अशा प्रकारच्या जे नद्या आहेत त्याची गणती सुद्धा होत नाही.
महाराज राजाच्या दरबारात सुमारे असे 200 अधिकारी असतात, परंतु त्यापैकी फक्त 6 अधिकाऱ्याचीच नोंद घेता येते. आता यामध्ये 6 अधिकारी कोणते, तर सरसेनापती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, कोषाध्यक्ष, वेधशाळा प्रमुख आणि शरीर रक्षक या 6 अधिकाऱ्याची नोंद का करण्यात येते, का की त्यांना राजसत्तेचे विशेष हक्क असतात, म्हणून बाकीच्याचा याच्यात समावेश केला जात नाही आणि त्यांना केवळ अधिकारी म्हणून नाव देण्यात येते. आणि अशाप्रमाणे एखाद्या राजाचं जे काही राजपद असेल तिच्यामध्ये खूप सारे सैनिक असतात, खूप सारे नौकर चाकर असतात, सगळं काही असतात, परंतु प्रत्येकाचं नाव समोर येते का, येत नाही. फक्त 6चेच येते. कारण 6चे काय येतात, कारण तर एक सरसेनापती असते, म्हणजे राजाच्या नंतर त्याचा दुसरा नंबर, त्याच्यानंतर एक पंतप्रधान असते, जे सर्व जे काही त्याच्या सैनिक असेल, सगळे नौकर चाकर असेल, सगळं त्याच्यावर वास ठेवणारा म्हणजे त्याच्यावर बघणारा पंतप्रधान असते. त्याच्यानंतर एक सरन्यायाधीश असते, म्हणजे कोणतं भांडण झाला, तंटा झाला, काय जर झालं, कोणता एखादा कलह उत्पन्न झाला तर त्याच्यामधून बाहेर कसं निघायचे किंवा त्याच्यावर काय न्याय निवाडा करणारा असा एक अधिकारी असते. आणि एक कोषाध्यक्ष म्हणजे राजाचा जे काही पैसा अडका असेल, जे काही धन दौलत असेल तर ते सांभाळणारा एक कोषाध्यक्ष असते. एक वेधशाळा प्रमुख असते. वेधशाळा म्हणजे जे काही त्याचे सैनिक असतात तर त्या सैनिकाला अलग अलग प्रकारचे काही डावपेच शिकवणं, बाण कसा चालवणं, तलवार कसं चालवणं हे जे शिकवणारे असतात, अशा वेधशाळेचा एक प्रमुख असते. आणि एक जे सैनिक असते त्या सैनिकावर देखरेख करणारा त्या सैनिकाचा मुख्य म्हणजे शरीररक्षक असते. आणि अशा प्रकारचे फक्त 6 मंत्री असतात, अधिकारी असतात, आणि त्या 6 अधिकाऱ्यांची फक्त नोंद करतात किंवा त्यांचं फक्त नाव समोर येते. महाराज याचप्रमाणे वेसंतर राजाने सर्वस्वांचे दान करता 7 वेळा धरणीकंप पावली होती. ते ऋतुमानाच्या नियमानुसार नव्हे तर संयोगवश ही घटना घडली होती. तसेच सांगितलेल्या प्रमुख 8 कारणा सोडून अपवादात्मक ही घटना घडल्यामुळे या घटनेचा समावेश 8 कारणात करण्यात आलेला नाही. आणि अशाप्रमाणे जेव्हा त्या राजाने जेव्हा काही आपलं सर्व काही दान धर्म केलं होतं तेव्हा जे धरणीकंप पावली होती, भूकंप झाला होता, तर ते अवकाळी भूकंप होता. त्यामुळं जे काही भगवान बुद्धानं 8 प्रकारचे जे काही कारण सांगले होते या कारणामध्ये त्या भूकंपाचा समावेश केला गेला नाही. महाराज बुद्ध धर्मातील नियमानुसार आचरण केले असता त्या कुशल कृत्याचे फळ याच जीवनात लाभते आणि त्यामुळे त्यांची कीर्ती देवलोकापर्यंत पोहोचली असे कधी आपण ऐकलेले आहे काय. या ठिकाणी आता उलट त्या राजाला एक प्रश्न नाक्षरभंते करतात की महाराज या जगामध्ये किंवा या पृथ्वीवर ज्याप्रमाणे भगवान बुद्धाने जो काही धर्म सांगितलेला आहे तर त्या धर्मानुसार कोणीतरी नियमानुसार आचरण केलं कोणीतरी, आणि आचरण केल्याच्या नंतर जे काही कुशल असेल अशा कुशल कृत्याची फळे या जन्मामध्ये त्या व्यक्तीला मिळाली. म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म पालन केल्यामुळं या जन्मातली फळं याच जन्मात एखाद्या अशा व्यक्तीला मिळाली असं कोणी तुम्ही ऐकलेलं आहे का. आणि यानंतर राजा म्हणते की होय म्हणते अशा 7 लोकांविषयी मी ऐकलेलं आहे. म्हणजे राजाला 7 लोकांविषयी असं ऐकलेलं असते. मग ते 7 लोकांची नावं कशी आहेत की एक सुमन नावाचा माळी होता, दुसरा एक साटक नावाचा ब्राह्मण होता, एक पुराण नावाचा एक मजदूर काम करणारा होता, एक मल्लिका नावाची राणी होती, एक गोपाळची आई या नावाची सुपरिचित असलेली राणी होती, आणि एक सुप्रिया नावाची उपासिका होती, आणि एक पूर्णा नावाची मोलकरीण होती. आता याच्यातल्या एक दोघांचा संबंध जे काही आहे हे भगवान बुद्ध आणि त्यांचा जो धम्म आहे या ग्रंथामध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे. आणि अशा लोकांना भगवान बुद्धाचा धम्म जे काही नियमाचं आचरण केल्यामुळं त्यांना या जन्मामध्ये पुण्यप्राप्ती झाली होती किंवा जीवनामध्ये काही फळ लाभलं होतं. आणि या 7 लोकांनी असे काही धर्म कार्य केली की त्यांच्या फळाचा लाभ त्याच जीवनात प्रत्यक्ष उपभोगास मिळाला आणि त्यांच्या कीर्तीने यशोगान देवलोकी होऊ लागले. आणि असे हे 7 लोक आहेत. तर या लोकांना या जन्मामध्ये भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तो धम्म परिपालन केल्यामुळे याच जन्मामध्ये त्यांना त्यांचं फळ मिळालं. आणि जेव्हा त्यांना फळ मिळालं तर त्यांची जेव्हा जी कीर्ती होती तर ही कीर्ती देवलोकामध्ये सुद्धा पसरली होती.
महाराज हे याच मानवी शरीरासह स्वर्गलोकात निघून गेले अशा काही लोकांबद्दल आपण कधी ऐकलेले आहे काय? आता या ठिकाणी नागसेनपंत दुसरा प्रश्न आणखी परत राजाला विचारतात की महाराज याच मानवी जीवनासह म्हणजे आपलं हे जीवन आहे आणि हे शरीर आहे, या शरीरासह स्वर्गलोकामध्ये कोणी ना कोणी समजा निघून गेलं आहे अशा लोकांबद्दल तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? आणि त्यानंतर सुद्धा राजा म्हणते की होय म्हणते त्याबद्दल मी ऐकलेलं आहे. आणि महाराज ते कोणते बरं असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा काही जणांचे नाव सांगते. तर ते बुतील नावाचा एक गंधर्व होता, एक स्वाधीन नावाचा राजा होता आणि एक निमी राजा होता आणि एक राजा मंथाता नावाचा, असे 4 जे लोक होते किंवा उपासक होते तर त्यांच्याबद्दल राजांना ऐकलेलं आहे असं राजा म्हणते. आणि या 4 लोकांनी फार वर्षापूर्वी हे अत्यंत बिकट आणि वैभवशाली असे कार्य केलेले आहे. महाराज सध्याच्या काळात किंवा प्राचीन काळी कोणी महान दान दिले असता 1, 2 किंवा 3 वेळा धरणी कंप पावली होती असे आपण ऐकलेले आहे काय? आता मेन मुद्द्यावर नागसेनपंत या ठिकाणी येतात की कधी आपल्या या जगामध्ये 1 वेळेस किंवा 2 वेळेस किंवा 3 वेळेस कोण दान दिलेलं आहे, दान धर्म केलेला आहे आणि दान धर्म अशा प्रकारचे दान धर्म केल्याच्या नंतर तिथं असा एखादा भूकंप झालेला आहे असं तुम्ही बघितलेलं आहे काय? आणि यावर राजा म्हणते नाही म्हणते असं कधी मी ऐकलेलं नाही. म्हणजे 1 वेळेस 2 वेळेस काय कितीही वेळेस कोण दान धर्म जरी केलं तर त्या ठिकाणी भूकंप आला असं कधी मी ऐकलेलं नाही. मग नागसेनपंत म्हणतात की महाराज मी सुद्धा महान पुण्यवान व वेसंतर राजा सोडून कोणी दुसऱ्याने दान दिले आता धरणी कंप पावल्याचे ऐकले नाही. मी जरी सर्व पुराणे वाचलेले आहेत, सर्व विद्याचा अभ्यास केलेला आहे, सर्व धर्माचे श्रवण केलेले आहे, धर्म तर अगदी तोंडपाठ केला आहे, नवीन गोष्टीचे ज्ञान शिकण्यासाठी मी पुष्कळ शोधाशोध केलेली आहे, प्रश्न विचारण्यात आणि उत्तर देण्यात मी बरीच तत्परता दाखवलेली आहे. तसंच आचार्याकडून अजूनही शिकण्याची इच्छा कायम आहे. तरी पण राजा वेसंतराशिवाय इतरांनी दान दिले असता धरणी कंप झाल्याचे मी कधीही ऐकलेले नाही. म्हणजे नागसेनपंत राजाला म्हणतात की तुम्ही असं कधी ऐकलेलं आहे का? मग राजा म्हणते की नाही. मग नागसेनपंत खुद सुद्धा म्हणतात की मी सुद्धा असं कधी ऐकलेलं नाही. आता मी खूप हुशार आहे, सर्व काही जाणून घेतलेलं आहे, सगळ्या गाथा मी पाठ केलेल्या आहे, आणखी मी पुढे मला शिकण्याची इच्छा आहे म्हणून अजून मला शिकायचं आहे. त्याच्यामुळे सर्वच काही ज्ञान घेण्याची इच्छा माझी आहे आणि प्रश्न उत्तर देण्याचं जे काही विचार आहे ते विचार सुद्धा माझे आहे. म्हणजे मी सर्वच गोष्टींना परिपूर्ण आहे. पण तरी सुद्धा मी सुद्धा असं कधी ऐकलं नाही की कोण दान धर्म केला आणि धरणी कंप पावली, भूकंप झाला. भगवान कश्यप आणि शाक्य मुनी यांच्या काळाच्या दरम्यान हजारो वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला असेल, परंतु त्यांच्या दरम्यानच्या कालखंडात वेसंतर राजाचा आबा सोडला तर अशी काही दुसरी घटना घडल्याने मला तरी ऐकू येत नाही. आणि या ठिकाणी नागसेनपंत परत म्हणतात की भगवान कश्यप आणि शाक्य मुनी यांचा जो काळ आहे म्हणजे बराच अंतर आहे समजा त्याच्या काळामधलं, आणि यांच्या अंतरामध्ये कधीही मी ऐकलं नाही. कारण ते भगवान काश्यप आणि शाक्य मुनी यांच्यासोबतचे संबंध आलेला आहे या नागसेनपंतचा. त्याच्यामुळं यांचा काळ बराच मोठा आहे, परंतु यांच्या काळात सुद्धा असं काही घडलेलं नाही असं नागसेनपंत म्हणतात. महाराज पृथ्वी कंप पावणे ही काही गोष्ट नव्हे, अगर थटाई नव्हे. महाराज जेव्हा पुण्यकर्माचा अभाव अधिक वाढतो तेव्हा शुद्ध धर्माचरणाने वजन इतके वाढते की त्याला आधार देता येत नाही. तेव्हा ही महापृथ्वी हलू लागते आणि थरथर कापू लागते. महाराज ज्याप्रमाणे बैलगाडीत फार मोठे सामान भरले असतात आणि गाडीच्या चाकाच्या फण्या अगर कणा किंवा चाके मोडून पडतात आणि धुरा तुटून पडते अशीची घटना आहे. म्हणजे भूकंप होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे, कोणती काही थट्टा नाही किंवा काही मच्छर नाही आहे. ज्याप्रमाणे एखादी बैलगाडी असेल त्या बैलगाडीमध्ये जेवढं वजन बसवायला पाहिजे आपण त्याच्यापेक्षा जर जास्त वजन बसवलं आपण तर काय होते, ते गाडी तुटून जाईल, बैल ओढणार नाहीत, त्याचा जू मोडून जाईल, चाकं तुटून जाईल. त्याचप्रमाणे पृथ्वीवर जर जास्तीत जास्त जर कधी पाप घडला असेल तर त्या पापामुळं ही जी धरणी आहे हे धरणी कंप होते आणि भूकंप होते असे या ठिकाणी नागसेनपंत सांगतात.
त्याप्रमाणे महाराज ज्याप्रमाणे वादळी वारे सुटल्यानंतर पावसाळी ढगाने आकाश भरून जाते, हवेच्या अतिशय वेगाने ढगामध्ये परस्परात संघर्ष होऊन गर्जना कडकडाट होतो आणि जोरदार वृष्टी होते, त्याचप्रमाणे वेसंतर राजाच्या चांगुलपणाच्या प्रतापाचा आणि पुण्याचा भार इतका झाला की पृथ्वीला तो सांभाळता न आल्याने पृथ्वी हलू लागली आणि थरथर कापू लागली, का की वेसंतर राजाचे अंतःकरण त्यावेळी लालसेने, दुष्टपणाने, आळसाने, गर्वाने, अभिमानाने, पापाने, अविद्येने, वेरत्वाने, असंतुष्टपणाने प्रभावित झालेले नव्हते, तर या उलट उदारतेने लबालब झालेले होते. त्याने असा विचार केला होता की ज्या ज्या लोकांना ही जी काही आवश्यकता असेल त्याने माझ्याकडे यावे आणि इच्छेनुसार वस्तू घेऊन जाव्यात व समाधानाचा लाभ करून घ्यावा, याप्रमाणे कोणत्याही हेतू न बाळगता त्यांची बुद्धी उदारतापूर्वक दान कार्याकडे वळली होती. आणि कधी कधी एखादं आपण कोणाला दान दिलं, भले मी 100 रुपये फक्त दान देतो, पण 100 रुपये दान दिल्याच्या नंतर कमीत कमीत आजूबाजूच्या 100 लोकांना सांगतो की मी दिलं 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 दिलं, आणि असं जर झालं तर त्या दानाचं काहीही महत्व नसते. परंतु या राजाने जे काही दान धर्म केला होता, हे दान धर्म उदार मत करून दिला होता आणि दान म्हणूनच केलं होतं. कधीही मी दान करणार आहे म्हणून म्हणलं नव्हतं. तो लोकाला सांगितलं होतं, सो लोकाला आव्हान केलं होतं, लोकाला सूचना केल्या होत्या की तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही माझ्याकडे या आणि तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा. आणि या प्रकारे या असगुता नावानं दान केलं होतं. त्यामुळं त्यांच्या दानामुळं धरणी कंप पावली असं नाही होऊ शकत. महाराज त्याचे वेसंतर राजांचे चित्त या 10 सद्गुणावर केंद्रित झालेले होते. आता या ठिकाणी हा जो वेसंतर राजा होता, तर या राजाचे जे काही चित्त होतं, जे काही मन होतं, हे गर्विष्ठ झालं नव्हतं. त्याच्यानंतर कोणत्याही लालसा त्याच्या मनामध्ये भरली नव्हती. त्याच्यानंतर काही कसल्याही प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये आला नव्हता की मी दान दिल्यावर मी भिकारी होईल, काय होईल, अशा प्रकारचा कोणताही माशी विचार त्याच्या मनामध्ये आले नव्हते. आणि त्याचं जे काही चित्त होतं, त्याचं जे काही मन होतं, तर तो मन आत्मसंयम झालेलं होतं. आत्मसंयम म्हणजे स्वतःच्या मनावर आपला ताबा मिळवला होता. आपलं जे काही चित्त होतं ते चित्त शांत झालं होतं. त्यांच्या मनामध्ये क्षमाशीलतेचा भाव निर्माण झाला होता आणि त्याच्यानंतर सहनशीलता हे सुद्धा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. त्याच्यानंतर सदाचाराचा जो भाव आहे तो त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. त्याच्या मनामधून जो काही राग होता, हा राग पूर्णतः निघून गेलेला होता. आणि जे काही अहिंसा आहे, हे अहिंसा त्यानं पत्करली होती. म्हणजे हिंसा नावाची कोणतीही वस्तू त्याच्या म्हणजे कोणता विचार त्याच्या मनामध्ये नव्हता. तसंच त्याच्या मनामध्ये पूर्ण प्रामाणिकपणा होता आणि शुद्धत्व होतं. म्हणजे पूर्णपैकी त्याचं मन शुद्ध झालेलं होतं आणि विषय वासनाची त्यांना एकदमच त्याग केला होता. जे काही विषय वासना असते त्याच्याबद्दल त्यानं पूर्ण त्याग केला होता. आणि जे काही भव तृष्णा असेल यावर संपूर्णपणे त्यानं मात केलेली होती. त्याच्या पराकाष्ठेचे प्रयत्न फक्त उच्च दर्जाच्या जीवनासाठी होते. महाराज त्यांच्या अंतःकरणात स्वार्थाचा लवलेशही राहिला नव्हता. दुसऱ्याच्या कल्याणासाठी त्यांचे सर्व प्रयत्न होते. त्यांचे मन एकाच गोष्टीच्या विचारात खंबीरपणे लावले होते की सर्व प्राणी मात्र सुखी, शांती, स्वास्थ्य, भरभराट मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्य वृद्धीसाठी मला काय करता येईल. महाराज ते यासाठी दान करीत नव्हते की या पुण्याईने आपणास पुनर्जन्मातील भावी जन्मात चांगले वैभव, धनसंपत्ती सारखे सुखरूपी चांगले फळ मिळते, या दान कृत्याच्या बदल्यात आपणास दुसरे काही चांगले बक्षीस मिळावे, अगर खुशामत करून इतराकडून आपली खूप स्तुती करून घ्यावी असेही कधी त्याला वाटले नाही. स्वतः चांगले आयुष्य लाभावे, सुख लाभावे, सत्ता मिळावी, कीर्ती मिळावी, दीर्घायुष्य कन्यापुत्राचा लाभ व्हावा, शक्तिशाली व्हावे असे कधीही त्यांना दान देताना वाटले नाही. या उलट जेव्हा त्यांना सत्यज्ञानाचा लाभ झाला तेव्हा त्यांनी स्वप्रेरणेने एवढे मोठे अगणित आणि अपूर्व दान केले. जेव्हा त्यांना सत्यज्ञानाचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी अत्यंत उल्हासित होऊन उद्गार काढले होते. आणि अशाप्रमाणे हा जो काही राजा आहे, या राजाच्या मनामध्ये कोणताही असा विचार नाही आला की मी
येतं समजा काही 100 रुपये दान दिले तर मला कुठेतरी 200 रुपयाचा फायदा होईल, कुठेतरी एखादं सोनं नाणं कुठेतरी दान दिलं तर मला कुठेतरी एखादा सोन्याचा हांडा मला भेटल, अशा प्रकारचे कोणतेही विचार या राजाच्या मनामध्ये आले नव्हते. आणि उदारमतवादानं जे काही दान म्हणून त्यानं जे दान केलं, फक्त या दान करण्यामागे फक्त एवढाच हेतू होता की माझ्या दानानं कोणाचं तरी कल्याण व्हावं, कोणत्या तरी गरीबाचं कल्याण व्हावं, कोणाला पैसा अडका नसेल त्याला पैसा मिळावा, म्हणजे त्याच्या जीवनाचं स्वार्थक होईल, त्याच्या जीवनाचं कल्याण होईल, एखादा दुःखात असेल ते सुखामध्ये राहील. आणि हे भाव आपल्या मनामध्ये ठेवून या राजानं दान केलं होतं. बुद्धत्वाच्या लाभासाठी मी माझा मुलगा जातिकुमार, मुलगी कृष्णजीना, कुमारी, माझी राणी माद्री इत्यादी सर्वांचे मी माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभास विचार न करता आणता दान दिले. आणि त्याप्रमाणे या राजानं फक्त आपलं जे काही राज्य असेल हे राज्याचे एवढं दान दिलं नाही. जे ज्याला पाहिजे ते प्रत्येक जण आपल्यातून सर्वजण घेऊन गेलेत, परंतु जे काही धनदौलत असेल, जे काही भौतिक गरजा तयार होणाऱ्या जे काही हे असतील तर एवढं दान दिलं नाही. तर मग अजून काय दान दिलं की त्यानं आपला एकुलता एक जे मुलगा होता जातिकुमार, हा जातिकुमार मुलगा आणि एक मुलगी होती कृष्णाजीना नावाची, की कृष्णाजीना आणि आपली पत्नी सुद्धा माद्री नावाची, हे सर्व भगवान बुद्धाच्या स्वाधीन केले, भगवान बुद्धाला दाना दिले आणि त्यांना भिक्खू बनवलं. आणि एवढा तो दानवीर होता. महाराज वेसंतर राजा क्रोधी माणसाला सौम्यपणाने, वाईट करणाऱ्या दुष्ट माणसात चांगुलपणाने, लोभी माणसात उदारतेने, खोट्या माणसात सत्याने आणि पापी माणसास पुण्याचरणाने जिंकून घेत असे. अशा प्रकारचा राजा होता की कोणी राग करून जर आपल्यापाशी आला तर त्याला सौम्यपणानं रागात त्याचा राग शांत करत गेलं. कोणी वाईट माणूस आला तर त्याला चांगुलपणानं आपल्यापाशी विचार हे करत गेलं. समजा कोणी एखादा लोभी आला तर त्याला उदारतेनं दान करत गेलं. लोभ म्हणजे काही ना काहीतरी त्याला पाहिजे, मग तुला काय पाहिजे ते घेऊन टाक, म्हणजे कोणाला कधी नाराज करायचं नाही आणि सगळ्याचं कल्याण व्हावं एवढाच फक्त विचार आपल्या मनात ठेवायचा. एवढंच या राजाने केलं. महाराज वेसंतर राजा धर्मज्ञानाच्या संशोधनात पूर्णतः रमून गेला होता. धर्म हेच त्यांचे उद्दिष्ट होते. जेव्हा तो महादान करत होता तेव्हा या त्यांच्या दानशीलतेच्या प्रभावामुळे वायू प्रज्वलित झाला. वायूवरच पृथ्वी आधारली आहे. नंतर हळूहळू वादळ सुरू झाले, कधी इकडे तर कधी तिकडे, तर कधी खाली तर कधी वर, व पृथ्वी अशा दिशेला डोलू लागली. मोठमोठ्याने मजबूत वृक्षही उन्मळून पडतील की काय असे वाटू लागले. एवढ्या जोरजोराने ते हलू लागले. आकाशात प्रचंड ढगाचे थवे गर्दी करू लागले. वादळ उफाळले, धुळीचे लोट उठले. आता चक्रीवादळ त्यांचे रूपांतर होऊन त्यांचे तडाखे बसू लागले. सर्व दिशा परस्परांना टकरू लागल्या. त्यातून प्रचंड कडकडाट झाला. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळला. समुद्रातील सर्व प्राणी भयभीत झाले. प्रचंड लाटा किनाऱ्यामुळे उसळू लागल्या, तशाच किनाऱ्याकडूनही उसळू लागल्या. समुद्र गरजू लागला. समुद्राच्या पाण्यावर सर्वत्र फेसाचा लहान लाटा उसळू लागल्या. समुद्राची खोली विस्तृत होऊ लागली. त्यामुळे इकडून तिकडे असे समुद्राची पाणी घुसू लागले. एकंदरीत सर्व निसर्गात भीषण कोलाहल सुरू झाला. हवेच्या त्या लाटांनी पाणी आटू लागले. त्यामुळे मासे, कासवे, मगरे व दुसरे जलचर प्राणी व्याकुळ झाले. सर्व जलचर प्राण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लाटाचे थैमान सुरू झाले. असुर, नाग, यक्ष, गरुड भयभीत झाले. ते आता स्वतःशीच विचार करू लागले की अरे आता काय करावे, असे कसे करावे, समुद्र उलटतो की काय. आणि ते भयभीत अंतःकरणाने समुद्रामधून पलायन करून स्वतःला वाचविण्यासाठी सुरक्षित स्थळाचा शोध घेऊ लागले. पाण्यात भिक्षोभ निर्माण झाल्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली की पृथ्वीच्या पायावर थांबलेली आहे. पर्वताची मोठमोठी शिखरे तसेच पर्वतराज सुमेरू हेलकावे खाऊ लागले. समुद्राच्या तळात देखील हादरे बसू लागले. पृथ्वी कंप पावल्यामुळे सर्प, मुंगूस, मांजरे, ओले, अस्वले, हरिण आणि पक्षी सर्व भांबावून गेले. कनिष्ठ वर्णाचे यक्ष अश्रू ढळू लागले, परंतु उच्च दर्जाचे यक्ष अतिशय आनंदित झाले. आणि अशाप्रमाणे जेव्हा या राजाने दान द्यायला सुरुवात केली होती तेव्हा या दानाकडे बघून एक वायू निर्माण झाला. आणि वायू कुठून निर्माण होते?
जमिनीमधून वायू दुसरीकडून कुठून निर्माण होते? जमीन फक्त जमिनीमधूनच वायू निर्माण होत असते. तर असा एक मोठा वायू निर्माण झाला आणि तो जमिनीमधून बाहेर निघू लागला. आणि जमिनीमधून बाहेर निघताना ते वायू एवढा प्रखंड म्हणजे मोठा होता की त्यामुळं जे काही समुद्र आहे हा समुद्र सुद्धा खळू लागला. आणि त्या वायूमुळं मोठमोठे ढग निर्माण झाले की आता ते ढग मोडून पडतील की काय, आणि मोठं वादळ निर्माण झालं. आणि अशामुळं जे काही धरणी आहे ही धरणी कंप पावली असं या ठिकाणी नागसेनमते सांगतात. महाराज, एखादी मोठी कढई पाण्याने भरून चुलीवर ठेवली आहे, त्याच्यात भरपूर तांदूळ टाकले आहे, कढई खाली अग्नी जळत आहे, त्यामुळे प्रथम कढईचे बूड तापेल, नंतर पाणी टाकून उकळू लागेल. आता पाणी उकळल्यामुळे कढईतील तांदूळ व खाली होऊ लागतील, नंतर बुडबुडे वर येऊ लागतील व फेसाचे थर बसू लागतील. आता या ठिकाणी उदाहरणासाठी झालेलं आहे, सांगलेलं आहे की नेमकं काय झालं. तर ज्याप्रमाणे आपण घरामध्ये आपण भात शिजवतो, तांदूळ शिजवतो, तर शिजवताना आपण काय करतो? फक्त पाणी टाकतो आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकतो आणि त्याला चुलीवर ठेवतो. मग चुलीवर ठेवल्याच्या नंतर जे काही आग लावलेली आहे त्या आगीमुळे पहिले त्या ज्या भगोण्यामध्ये आपण तांदूळ घेतलेले आहे त्या भगोण्याचं बूड तापेल, बूड तापल्यामुळं पाणी तापेल, आणि पाणी तापल्याच्या नंतर त्याच्यातील जे तांदूळ आहे ते तांदूळ गरम होतील, आणि तांदूळ गरम झाल्यामुळं नंतर त्याच्यावर बुडबुडे निघायला सुरुवात होईल, वाफ निघायला सुरुवात होईल आणि एक फेस तयार झाल्यासारखा होईल. महाराज, त्याचप्रमाणे वेसंतर राजाने अत्यंत प्रिय वस्तूचाही लोभ न धरता दान देण्याचे अति अवघड असे कार्य पूर्ण केले. त्यांच्या अशा उदारतेच्या प्रभावाने वायूत विक्षोभ उत्पन्न होणे अटळ होते. त्यामुळे वादळ उठले व पायात लाटाच्या लाटा उसळू लागल्या. त्यामुळे पृथ्वी थरथरू लागली. जणू काही त्या महान उदारतेच्या प्रभावाने वायू, जल व पृथ्वी हे तिन्ही एकमेकापासून वेगळे झाले असे वाटत होते. हे महाराज, त्या महान पुण्यशाली वेसंतर राजाच्या महादानासारखे दान दुसऱ्याने कोणीही आजपर्यंत दिले नाही. म्हणून वातावरणात देखील वेसंतराचे दान वगळता असा प्रकार कधी घडून आलेला नाही. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी नागसेनमते म्हणतात की या जे काही आपण भात टाकतो त्या प्रमाणाची जी काही पृथ्वी आहे तर या पृथ्वी मधून सुद्धा खूप सारा वायू निघला, आणि वायू निघल्यामुळं त्या वायूमधून ढग निर्माण झाले, वारं वादळ निर्माण झालं आणि धरणी कंप पाहू लागली. या वेसंतर राजानं जसं दान दिलं आहे असं दान यापूर्वी कधीही नाही दिलं, कुणच नाही दिलं. त्याच्यामुळं हे फक्त जेव्हा वेसंतरनं एकटाच माणूस आहे की त्यानं एवढं मोठं दान दिलं आहे, आणि म्हणून यानं दान देतानाच असं काही घडलेलं आहे, धरणी कंप पावलेली आहे. जर याच्या अगोदर समजा असं कोणी दान आणखी दिलं असतं तर कदाचित त्यावेळेस सुद्धा अशी धरणी कंप पावली असती. परंतु हे फक्त जेव्हा असं वेसंतर या राजानं दान धर्म केलं तेव्हाच असं घडलं, हेच आपल्याला पाहावयास मिळते असं या ठिकाणी हे नागसेनमते सांगतात. महाराज, या पृथ्वी तलावर विविध प्रकारची अनेक रत्ने आहेत, जसे इंद्रनील, महानील, ज्योतिरस, वैदुर्य, उर्मा पुष्प, श्रीत पुष्प, मनोहर, सूर्यकांत, चंद्रकांत, वर्ज, कब्जोपकर्म, स्पर्शराग, लोहितांग, मसारगदर इत्यादी नाना प्रकारची रत्ने आहेत. परंतु चक्रवर्ती रत्न यात सर्वश्रेष्ठ मानले जाते. महाराज, चक्रवर्ती रत्नाच्या सभोवार चारही दिशेला 1 योजन पर्यंत दैदिप्यमान प्रकाश पसरतो. ते चक्रवर्ती रत्नाचाच असू शकतो. आता या ठिकाणी एक रत्न, या रत्नाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे की या जगामध्ये अनेक प्रकारचे अलग अलग रत्न आहेत, परंतु एकच असा चक्रवर्ती नावाचा रत्न आहे की या रत्न जर कुठं असेल तर त्या रत्नामुळं जवळपास बरेच दूरपर्यंत त्या रत्नाचा प्रकाश, उजेड पसरतो. हा म्हणजे क्वचित असा रत्न आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे काही दान आहे तर हे दान सुद्धा त्याचप्रमाणे आहे जे क्वचित प्रकारचं आहे आणि खूप महत्वाचं आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा एवढा प्रकाश किंवा एवढी जी काही धरणी कंप पावलेली आहे तर हे याचं उदाहरण यासाठी या ठिकाणी सांगलेलं आहे. महाराज, याप्रमाणे या पृथ्वी तलावर आजपर्यंत जी काही मोठमोठी दाने दिली गेली आहेत त्या सर्व दानात त्या महान वेसंतर राजाचे दान म्हणजे महादान होय.
म्हणूनच वेसंतर राजा महादान देत असताना पृथ्वी 7 वेळा कंपायमान झाली होती, म्हणजे 7 वेळा त्या ठिकाणी भूकंप आला होता. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की भन्ते नागसेन, बुद्धा संबंधीच्या सर्वच गोष्टी आश्चर्यकारक आहेत, अद्भुत मनोहर आहेत. शांतीच्या शोधात, सोयीचित्तावर, अधिकारावर मिळवण्याच्या प्रयत्नात, अभिमुक्तीच्या येवशनेत व निर्णयाची वाट पाहत भगवंत केवळ बोधिसत्व होते, परंतु किती अतुलनीय, केवढे करुणामय, किती उच्च ध्येयवादी आणि किती महान प्रत्ययवादी होते. भन्ते, तथागताच्या प्रभावी शक्तीचे आपण दर्शन घडवून दिले आणि त्या जितेंद्रिय भगवंताच्या परिमिता आपण प्रकाशात आणून दिल्या. भगवान तथागताच्या अथक प्रयत्नशील श्रेष्ठत्व की देव हे मनुष्याना दुर्लभ व अशक्य आहे आपण पटवून दिले. खरे भन्ते, खरोखरच आपण उत्तम रीतीने समजावून सांगितले. भगवान बुद्धाचा धम्म श्रेष्ठत्वाच्या व उन्नतीच्या उच्च शिखरावर नेऊन पोहोचविला. भगवान बुद्धाच्या पूर्णत्वाची यश व कीर्ती सर्वत्र पसरविली. धर्म विरोधकाच्या कुतर्काच्या गाठी सोडून त्यांचा धुवा उडविला. विरोधकाच्या सिद्धांताचा भांडाफोड केला. एवढी बिकट दुहेरी समस्या एकदम साफ करून दिली. रान कापून ती पिकाऊ जमीन करून दिली. बुद्धपुत्रांना हवी असलेली वस्तू सहज गवसली. भन्ते, आपण सर्व गणप्रमुखा सर्वश्रेष्ठ आणि गणाचार्य शोभून दिसता. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी नागसेन भन्तेनं राजाला सर्व काही समजून सांगितलं. तर तेव्हा राजाला खरंच समजलं की नेमकं याचा अर्थ काय, किंवा जे काही रसगुप्त नावाच्या राजाने जे काही दान दिलं त्यावेळेस जे काही धरणी कंप पावली होती, भूकंप झाला होता, हे का झाला होता, हे सर्व काही राजाला समजलं. आणि जेव्हा हे सर्व काही राजाला समजलं तेव्हा राजाने त्या ठिकाणी नागसेन भन्तेला म्हणलं की हे भगवान बुद्धाचं जे काही रूप आहे ते अलोभनीय आहे आणि अदुगर फक्त तथागत जे काही आहे ते फक्त एक काय म्हणावं त्याला, फक्त एक अरहंत होते, तथागत होते. परंतु जेव्हा त्याला ज्ञान प्राप्ती झालेली आहे त्यानंतर मात्र ते एक बोधिसत्व झालेले आहेत. आणि बोधिसत्व झाल्याच्या नंतर त्यांची जी काही महती आहे ते महती खूप मोलाची आहे. आणि त्यांची जे काही महती आहे तर हे तुम्ही मला समजून सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादं उजाड शेती असेल, ज्या बंगर शेती समजा त्या ठिकाणी असं काहीच पिकत नाही, तर अशा शेतीला तुम्ही सुपीक केल्यासारखं आहे. आणि अशाप्रमाणे तुम्ही आम्हाला समजून सांगितलेलं आहे. ज्या लोकांच्या मनामध्ये काही शंका निर्माण होत्या त्या शंका सर्व तुम्ही दूर केलेल्या आहेत. त्यामुळं आपण फक्त भन्तेच नाही तर एक गणप्रमुखामध्ये सर्वश्रेष्ठ आहात असं त्या ठिकाणी नागसेन भन्तेला राजा म्हणाले. आणि अशा प्रकारे आज जे काही रसगुप्ताचं जे काही दान होतं, या दानावर नागसेन भन्ते आणि राजा मिलिंद यांच्यामधला जो काही संवाद आहे हा संवाद आपण सर्व वाचून आणि समजून घेतलेला आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत.